सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती. जणू एखाद्या वादळापूर्वीची शांतता असावी. जशी मी खोलीतून बाहेर पडून वरांड्यात गेले, तेव्हा दारावर कुजबुजण्याचा आवाज आला. खिडकीतून डोकावून पाहिले, तर मोहल्ल्यातील अनेक लोक आमच्या दारावर उभे होते. त्यांचे चेहरे रागाने भरलेले होते. काही हैराण होते, तर काही जणू तमाशा बघायला आले होते. आणि आतले वातावरणही बदललेले वाटत होते. आई हॉलमध्ये एका बाजूला बसली होती. तिचे हात थरथर कापत होते. आणि बाबा कोणाशी तरी फोनवर मोठ्याने बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मी अजून काही समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात कोणीतरी दारावर जोराने थाप मारली आणि बाबा दार उघडायला गेले. बाहेर खूप गोंधळ सुरू होता. प्रत्येकाच्या तोंडी एकच गोष्ट होती की निखिलला बाहेर काढा. तो कुठे आहे? कुठे लपवले त्या खुन्याला? त्या लोकांचे बोलणे माझ्या कानात घुमू लागले. माझा श्वासच थांबला. निखिल दादा, तो तर काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत माझ्याशी बोलत होता. आणि माझ्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तूही घेऊन आला होता. तो असा अचानक कुठे गायब झाला? मी धावत बाबांकडे गेले. त्यांच्या समोर उभी राहून हळू आवाजात विचारले की बाबा, दादा कुठे आहे? हे सगळे लोक काय म्हणत आहेत? काय झाले? बाबांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात हतबलता होती. एक विचित्र अस्वस्थता होती, जी मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. त्यांनी हलकेच माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, त्याच्यावर खुनाचा आरोप लावण्यात आलेला आहे. त्यामुळे मी त्याला रातोरात बाहेर पाठवून दिले. बाबांच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या कानात जणू दडे बसले आणि तोंडातून शब्द फुटेना. मग अचानक तोंडातून बाहेर पडले की खून कोणाचा? माझा भाऊ असं कसं काय करू शकतो? माझ्या आत एक किंकाळी घुमू लागली. पण बाहेर मात्र शांतता होती. आई माझ्याजवळ आली आणि तिने मला मिठी मारली. मग ती हमसून हमसून रडू लागली. ती म्हणत होती की निखिलने काहीही केले नाही. त्याच्यावर खोटा आरोप लावला गेला आहे. पण परिस्थिती इतकी वाईट होती की तुझ्या बाबांना हे पाऊल उचलावे लागले आपल्या मुलासाठी. त्यांच्या बोलण्यावरून मला अंदाज आला की गोष्ट फक्त आरोपाची नाही, तर हे एखादे षडयंत्र वाटत होते. अशी काहीतरी मोठी गोष्ट होती, जी आम्हाला अजून सांगितली गेली नव्हती. त्यानंतर मी खोलीत परत आले. तेव्हा निखिल दादाच्या वस्तू पाहून माझे मन सुन्न झाले. त्याची पुस्तके, त्याचा मोबाईल आणि तो नेहमी घालत असलेले जॅकेट, सगळं काही तिथेच होतं. जणू तो आत्ताच बाहेर गेलाय आणि थोड्याच वेळात परत येईल. पण सत्य काही वेगळेच होते. मोहल्ल्यातील लोकांचा गोंधळ वाढतच गेला. काही लोक आम्हाला निष्ठुर आणि गुन्हेगार म्हणत होते. काही म्हणत होते की आम्ही कुणाला लपवून ठेवले आहे. आमची सगळी इज्जत एका क्षणात मातीत मिसळली. एक काळ असा होता जेव्हा लोक बाबांकडे आदराने पाहिजे, आणि आज अशी वेळ आली आहे की तेच लोक त्यांच्यावर बोटं उचलण्याची हिंमत करू लागले आहेत. सत्य न जाणता, काहीही विचार न करता. या सगळ्यात मी फक्त एवढाच विचार करत होते की दादा या क्षणी कुठे असेल, कोणत्या अवस्थेत असेल, काय करत असेल, तो ठीक तरी असेल की नाही. बाबा मान खाली घालून आत येऊन बसले. त्यांचे डोळे लाल झाले होते, कदाचित रात्रभर जागे असल्यामुळे किंवा डोळे पाणावल्यामुळे. त्यावेळी काहीही बोलणे कठीण होते. मी देखील त्याच्या जवळ जाऊन बसले आणि हळूच विचारले, बाबा, तुम्हाला खात्री आहे ना की दादाने काहीही केले नाही? ते मान हलवून म्हणाले, बेटा, जर मला खात्री नसती तर मी कधीही त्याला वाचवण्याचा विचारही केला नसता. मला माहित आहे की हा खोटा आरोप आहे, पण आपण त्या लोकांचा मुकाबलाही करू शकत नाही. बाबांचे बोलणे त्यावेळी मनाला दिलासा देत होते, पण मनात 100 प्रश्न उठत होते. अखेर हा आरोप कोणी लावला? दादाला खुनाच्या खोट्या आरोपात अडकवणारा कोण आहे? आणि हे सगळं इतक्या अचानक कसं काय झालं? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं आणि आज आमची बदनामी झाली. संध्याकाळपर्यंत पोलिसांचा पहारा आमच्या घराबाहेर लावला गेला. कोणीही आत येऊ शकत नव्हते, ना आम्ही बाहेर पडू शकत होतो. आई स्वयंपाक करण्याऐवजी वारंवार दाराकडे पाहत होती, जणू काही निखिल दादा आत्ता परत येईल. माझ्या मनात एकच प्रार्थना होती की माझा भाऊ जिथे कुठे असेल तिथे सुरक्षित असावा आणि संपूर्ण सत्य लवकर सर्वांसमोर यावे. माझ्या मनात एका निर्णयाने जन्म घेतला की आता मी सत्य शोधूनच राहीन. त्यासाठी मला स्वतःचे बलिदान द्यावे लागले तरी चालेल. असा विचार करता करता माझा डोळा लागला आणि मी एका स्वप्नात हरवून गेले, ज्यामध्ये फक्त अश्रू होते आणि आशेची एक लाट होती. जेव्हा हवेलीच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा जणू संपूर्ण मोहल्ल्यात भूकंप आला. सगळीकडे दुःख आणि अफवा पसरू लागल्या. लोक म्हणत होते की सरदारजींचा मुलगा मरण पावला आहे आणि त्याचा खुनी त्याच्या जवळचाच कोणीतरी आहे. जेव्हा ही बातमी आमच्या मोहल्ल्यापर्यंत पोहोचली, तेव्हा सर्वांच्या नजरा आमच्याकडे वळल्या. काही वेळानंतर कळले की
ज्याच्यावर आरोप लागला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून निखिल दादाच होता. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा श्वास अडकू लागला. तो भाऊ ज्याला मी लहानपणापासूनच पाहत आले होते, ज्याने कधी कोणाचे वाईट चिंतले नाही, त्याच्यावर खुनाचा आरोप कसा काय येऊ शकतो? हवेलीच्या मोठ्या मुलाचा खुनी माझा भाऊ निखिल आहे. ही गोष्ट मन मानायला तयारच नव्हते. डोके सुन्न झाले आणि सारे वातावरण जणू एखाद्या भयानक स्वप्नात बदलले. बाबा काही काळ शांत बसले. मग हळूच म्हणाले की सरदारजींच्या मुलाला शेवटचे निखिल सोबत पाहिले गेले होते. ऑफिसमधून निघाल्यावर दोघेही एकाच गाडीत होते आणि नंतर तो मुलगा त्याच गाडीत मृतावस्थेत आढळला. तेव्हा आई म्हणाली, पण हे काही पुरावे नाहीत की निखिल सोबत असणे आणि लगेच त्या मुलाचा खून होणे. या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत ना. यावरून हे कसे काय सिद्ध होते की माझ्या मुलाने तो खून केला? तिच्या आवाजात थरथर होती, पण विश्वास ठाम होता. आणि माझ्या डोळ्यांसमोर निखिल दादाचा हसरा चेहरा फिरत होता. तो मुलगा जो इतरांना मदत करतो, लहानांशी खूप जास्त प्रेमाने वागतो, कधी कोणाचे मन दुखावत नाही, तो कुणाचा जीव कसा काय घेऊ शकतो? माझ्या मनात एक विचित्र भीती आणि अस्वस्थता घर करून बसली. मला माहित होते की हे सगळे एका सुनियोजित कटाचा भाग आहे. दादा बऱ्याचदा म्हणायचे की हवेलीत काही गोष्टी ठीक नाहीत. त्यांच्या मोठ्या मुलाचे काही मित्र संशय घेण्यासारखे आहेत आणि तो बऱ्याचदा बिझनेसच्या प्रकरणात अडकलेला असतो. पण दादाने कधीच कोणाचे वाईट चिंतले नाही. तो नेहमी शांतपणे आपले काम करत राहिला. कदाचित या शांततेला कमकुवतपणा समजून कोणीतरी त्याला आपले लक्ष बनवले. त्या दिवशी संध्याकाळी बाबांनी एका वकिलाशी खूप वेळ चर्चा केली. मग ते शांतपणे खोलीत गेले. मी त्यांच्या मागे गेले तर पाहिले की ते निखिल दादाचा एक जुना फोटो पाहत होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होते. चेहरा थकव्याने जड झालेला होता. मी जवळ बसून हळूच म्हटले की बाबा, दादाने काहीही केले नाही. मला खात्री आहे. यावर त्यांनी माझा हात धरला आणि मान हलवत म्हणाले की समीक्षा, हे तर मला माहीत आहे, पण सत्य आणि असत्यामधील फरक ताकदवान लोकच ठरवतात. आपण फक्त स्वतःच्या बचावासाठी काही बोलू शकतो. बाकी तेच होईल जे त्यांना हवे आहे. त्यांच्या इतका पैसा आपल्याकडे नाही ना. आपण त्यांच्यासारखे श्रीमंत आहोत. बाबांचे शब्द माझ्या कानावर एक घाव सोडून गेले. काय खरंच सत्य सिद्ध करण्यासाठी एवढा त्रास सहन करावा लागतो? काय कोणाचा हेतू त्याच्या चरित्रापेक्षा त्याच्या श्रीमंतीवरून ठरवलेला असतो? हवेलीबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती. सरदारजींची अवस्थाही वाईट होती. मुलाच्या मृत्यूने त्यांना उद्ध्वस्त केले होते, पण त्यांच्या दुःखाने त्यांच्या डोळ्यांवरून न्यायाची दृष्टी हिरावून घेतली होती. त्यांना फक्त एकच गोष्ट पाहिजे होती आणि ती म्हणजे गुन्हेगार. जोपर्यंत तो गुन्हेगार पकडला जात नाही, तोपर्यंत त्यांचे दुःख कमी होणार नव्हते. मग रात्री मी दादाचा लॅपटॉप उघडला. कदाचित एखादा ईमेल, एखादा मेसेज, अशी कोणतीही गोष्ट मिळून जाईल ज्याने सत्य समोर येऊ शकेल. पण काहीही मिळाले नाही. मात्र एका फोल्डरमध्ये दादाने हवेलीशी जोडलेल्या काही नोट्स ठेवल्या होत्या. त्यामध्ये बहुतांश फाईल्सची नावे, काही मीटिंगच्या गोष्टी आणि एका जागी अशी नावे होती ज्यांच्यावर त्याने प्रश्नचिन्ह लावले होते. मी त्या सर्व नोट्स वेगळ्या करून ठेवल्या, कारण मला वाटले काय माहित या छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन एखाद्या मोठ्या सत्याचा दरवाजा उघडतील. आई फक्त वारंवार दाराकडे पाहत होती, जणू निखिल दादा आत्ता तिथून आत येईल. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त एक आशा होती. आणि मी प्रत्येक क्षणी कमकुवत होत चालले होते. मी तिच्या जवळ बसून म्हणाले की आई, तू काळजी करू नकोस. आपण हा कलंक धुवून काढू शकतो. आपल्याला दादाला परत आणावे लागेल आणि सत्य सिद्ध करावे लागेल. तू अशी खचून जाऊ नकोस. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर. तिने म्हटले की बेटा, मला माझ्या मुलाची खूप जास्त चिंता वाटत आहे. तुला माहित आहे की माझं मन सांगतं की निखिल निर्दोष आहे. त्याने काहीही केले नाही. त्याने कोणताही खून केलेला नाही. पण ही दुनिया मनाचे ऐकत नाही. ती त्यासाठी पुरावे मागते. काही दिवस उलटले. तसा आरोपही आता अधिक गडद झाला. पण माझ्या विश्वासाचा प्रकाश त्या अंधाराशीही लढत होता. मी एकटी नक्कीच होते, पण स्वतःला खूप मजबूत बनवले होते. तिसऱ्या दिवशी सूर्य तर रोजच्या सारखाच उगवला, पण आमच्या घराची अवस्था एखाद्या शोकासारखी होती. जणू कोणी मेल्यानंतरचे दुःख साजरे केले जात असावे. निखिल दादा गेल्यापासून प्रत्येक दिवस आम्हाला एक नवीन त्रास देत होता. प्रत्येक क्षण एक नवीन परीक्षा घेऊन येत होता. मोहल्ल्यात चर्चा वाढल्या होत्या, पण आज काहीतरी वेगळेच जाणवत होते. मनात भीती तरळत होती, जणू एखादे वादळ येणार असावे. मग दुपारच्या वेळी अचानक दारावर गोंधळ उडाला. आम्ही सर्वजण दचकलो. बाबाही वेगाने दाराच्या दिशेने गेले आणि आम्ही त्यांच्या मागोमाग गेलो. दार उघडले तर समोर पोलिसांचे काही हवालदार उभे होते. त्यांच्यासोबत हवेलीचे सरदारजीही होते. रागाने लाल झालेला चेहरा,
डोळ्यात रक्त उतरलेले आणि आवाजात विष. त्यांच्या मागे मुलातीलच काही लोक उभे होते, जे एरवी आमच्याशी हसून बोलत असत. आज तेही नजराखाली चुकून शत्रूंसोबत उभे होते. सरदारजींनी बाबांकडे एक नजर टाकली आणि ओरडून म्हणाले, तुझ्या मुलाला घरातून बाहेर काढ. माझ्या मुलाच्या खुनाला लपवत आहेस तू. बाबा म्हणाले की तो इथे नाहीये. आम्हीही दुःखात आहोत. त्याने काहीच केले नाही. तो असे करू शकत नाही. सरदारजींचा राग आणखी भडकला. ते म्हणाले, निर्दोष? अरे, माझा मुलगा तिथे मेलेला सापडला. तुझा मुलगा जिवंत आहे आणि पळून गेला आहे. हा न्याय नाही, दुश्मनी आहे. जर त्याच्या मनात पाप नव्हते तर तो का पळाला? त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली. खोल्या तपासल्या. प्रत्येक गोष्ट उलथापालथ करून टाकली. पण निखिल दादा कुठेच नव्हता. तो तर आधीच निघून गेला होता, एका अनोळखी वाटेवर, अशा एका आरोपापासून वाचण्यासाठी जो त्याने कधीच केलाच नव्हता. जेव्हा पोलिसांनी काहीही मिळाले नाही, तेव्हा सरदारजींनी एक नजर माझ्याकडे टाकली. त्यांच्या डोळ्यात अशी कठोरता होती, जणू ते आधीच काहीतरी निर्णय घेऊन आले होते. ते बाबांच्या जवळ आले आणि धमकी देऊ लागले की जर तुम्ही खुन्याला परत आणू शकत नसाल तर मग आम्हाला न्याय आमच्या पद्धतीने घ्यावा लागेल. मला त्यांचे बोलणे समजले नाही, पण पुढच्याच क्षणी सर्व काही समजले. सरदारजींनी त्यांच्या माणसांना इशारा केला आणि ते माझ्या दिशेने पुढे आले. आई ओरडून म्हणाली की हे तुम्ही काय करत आहात? बाबांनी पुढे होऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या उपस्थितीत त्यांचे हात बांधलेले होते. मी हैराण उभी राहिले आणि ते लोक मला पकडून फरफटत नेऊ लागले. मी मागे वळून बाबांकडे पाहिले. त्यांचे डोळे पाणावलेले होते, चेहऱ्यावर हतबलता होती. आई जमिनीवर पडली. माझे हात पकडून मला थांबवण्याचा प्रयत्न करू लागली, पण कोणीही तिचा आवाज ऐकला नाही. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता. माझ्या आईच्या किंकाळ्या, माझ्या बाबांची हतबलता आणि मोहल्ल्यातल्या लोकांची शांतता माझ्या शरीराला त्या क्षणी पूर्णपणे निर्जीव करत होती. मला हवेलीच्या गाडीत बसवले गेले. सरदारजींची माणसे शांतपणे बसली होती, जणू ते एखादी मौल्यवान वस्तू घेऊन जात आहेत, ना की एका जिवंत माणसाला. आणि माझे हृदय जोरात धडधडत होते. मला समजले की भावामुळे मला घेऊन जात आहेत. रस्ताभर मी डोळे मिटून ठेवले, जणू डोळे मिटल्याने मी सत्य बदलू शकत होते. पण जेव्हा गाडी हवेलीच्या दारातून गेली तेव्हा मला जाणवले की आता सर्व काही बदलले आहे. ते दरवाजे माझ्यासाठी कैद बनले. मला आत एका मोठ्या हवेलीच्या हॉलमध्ये आणले गेले. भिंतींवर महागडी पेंटिंग, जमिनीवर मौल्यवान गालिचे, पण माझ्यासाठी ते सर्व फक्त एका तुरुंगासारखे होते. सरदारजींनी स्पष्ट सांगितले की आता ते माझी सोयरीक त्यांच्या धाकट्या मुलाशी सुयोगशी करतील, जेणेकरून न्याय पूर्ण होऊ शकेल. सुयोग, जो कोपऱ्यात शांत उभा होता, त्याने माझ्याकडे एकदाही पाहिले नाही, जणू माझ्यावर काय अन्याय होत आहे याची त्याला पर्वाच नव्हती. दुसऱ्या दिवशी माझे त्याच्याशी लग्न लावून दिले. लग्न तर झाले, पण माझ्या हृदयातून एक किंकाळ्या बाहेर पडत होत्या, ज्या कोणीही ऐकल्या नाहीत. माझे सर्व काही माझ्याकडून हिरावले घेतले गेले. माझी मर्जी, माझी इज्जत, माझे घर आणि माझा भाऊही. त्या रात्री मला एका खोलीत बंद केले गेले. खोली बरीच मोठी होती. सर्व सुखसोयी होत्या, पण माझ्या मनात पोकळी होती. मी पलंगावर बसून स्वतःला विचारले, काय हाच न्याय आहे? त्या चुकीचा जी कधी झालीच नाही. मी डोळे मिटले तेव्हा आईच्या किंकाळ्या, बाबांचा शांत चेहरा आणि निखिलचे हास्य डोळ्यांसमोर फिरू लागले. तर त्याच रात्री मी मनात ठरवले की मी आता मोडणार नाही. मी या कैदेतून बाहेर पडेन आणि भावासोबत जे घडले त्याचा बदला एक ना एक दिवस घेऊनच राहीन. त्यासाठी मला स्वतःचे बलिदान तरी द्यावे लागेल. लग्नानंतर प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन अडचण घेऊन येत होता. सुयोग, ज्याच्याशी माझे नाव जोडले गेले होते, जणू एखाद्या न्यायालयात शिक्षा सुनावली असावी, पण तोही कदाचित या सर्वांमुळे खूप खुश नव्हता. लग्नानंतर त्याने माझ्याशी काही बोलले ना माझ्याकडे पाहिले. फक्त एक शांत अस्तित्व होते, जणू तो स्वतःही हे बंधन मानत नव्हता. त्याची शांतता माझ्यासाठी एक वेगळी कैद होती, अशी कैद जिच्यात कोणतीही साखळी नाही, पण प्रत्येक क्षणी एक ओझे होते. हवेलीत मला केवळ सुडाच्या भावनेतून सून बनवले गेले होते. तिथले नोकर बायका आणि तिथे काम करणारेही माझ्याशी तिरस्काराने बोलायचे. माझ्यासाठी तिथे कोणतीही इज्जत नव्हती, कोणती आपुलकी नव्हती. माझ्यासाठी जी जेवणाची ताटं काढली जायची ती वेगळी ठेवली जायची, जणू मी अपवित्र आहे. जी कामे सगळ्यांसोबत मिळून केली जायची ती फक्त माझ्याकडून करून घेतली जात असायची, जणू मला शिक्षा दिली आहे. सकाळी मी सर्वात आधी उठायचे, भांडी घासायचे, फरशी पुसायचे, कपडे धुवायचे आणि मग दिवसभर कामात लागायचे. कोणी काही म्हटले तर उत्तर देण्याची परवानगी नव्हती. प्रत्येक गोष्टीवर टोमणे, प्रत्येक हालचालीवर नजर आणि प्रत्येक शांततेवर संशय असायचा. मला ओरडावेसे वाटायचे, रडावेसे वाटायचे, पण आतल्या आत मी स्वतःला हरवत चालले होते.
मी हवेलीतल्या नोकरांपेक्षाही वाईट समजले जाऊ लागले. तिथे कोणालाही माझी पर्वा नव्हती. सुयोग माझ्यापासून नेहमीच अंतर राखून असायचा. रात्रीही तो आपल्या वेगळ्या खोलीत झोपायचा. दिवसा बऱ्याचदा ऑफिसला निघून जायचा. त्याने मला कधीही कोणताही प्रश्न विचारला नाही किंवा कधी धीर दिला नाही. कधी कधी जेव्हा तो रस्त्यात समोर यायचा, तेव्हा फक्त एक नजर टाकून तिथून निघून जायचा. मला त्याच्या शांततेचा राग यायचा नाही, तर एक विचित्र दुःख व्हायचे. कदाचित त्याच्या मनातही जबरदस्तीच्या नात्याचे ओझे होते. कदाचित तोही एखाद्या वेगळ्या आयुष्याची इच्छा बाळगी असेल, जशी आधी मी होते. आणि हवेलीतल्या बायका माझ्या कपड्यांवरून, माझ्या स्वभावावरून, माझ्या शांततेवरून, माझ्या वागणुकीवरून गप्पा मारायच्या, की ही मुलगी तर बोलतच नाही, ना नीट कपडे घालते, नाहीच्या आत काही कला आहे. त्या सर्व मला कमकुवत समजायच्या आणि मी त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी फक्त तिरस्कार पाहायचे. माझ्या खोलीत कोणीही येत नसे. फक्त त्या मोलकरणीशिवाय जी खोलीत जेवण ठेवून जायची, तीही पटकन ताट ठेवायची आणि काहीही न बोलता तिथून निघून जायची. एक दिवस जेव्हा सगळे बाहेर कोणत्या तरी कामासाठी गेले होते, तेव्हा मी थोडा वेळ अंगणात बसण्याची हिंमत केली. हलका वारा वाहत होता. आकाश निरभ्र होते आणि मला वाटले जणू शांततेचे काही क्षण मिळाले आहेत, ते जगून घ्यावेत. पण तेवढ्यात एक मोलकरीण तिथे आली. तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. ती ओढून म्हणाली, की ही जागा तुझ्या बसण्यासाठी नाहीये. इथे का बसली आहेस? जा आपल्या खोलीत. निघ इथून. तुला इथे बसायचा कोणताही हक्क नाही. एवढे ऐकून मी शांतपणे उठून परत आले, कारण आता माझ्याकडे लढण्याची ताकदही उरली नव्हती. रात्री बऱ्याचदा मी भावाच्या आठवणी डोळे मिटायचे आणि देवाकडे प्रार्थना करायचे की तो जिथे कुठे असेल तिथे सुरक्षित असावा. कधी त्याचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा, तेव्हा मनात एक हलकीशी ऊब जाणवायची. जणू तो जवळच आहे, जणू तो माझ्याकडे पाहत आहे आणि सांगत आहे की सहन कर माझ्या बहिणी, अजून सगळं संपलेलं नाही. याच आशेवर मी रोज जिवंत राहायचे, हवेलीचे अत्याचार सहन करत, तोंड बंद ठेवत आणि मनात हीच प्रार्थना करत की लवकरच सगळं काही ठीक होईल. जेव्हा मी फक्त स्वतःचीच नाही, तर माझ्या भावाची निर्दोषता जगासमोर मांडू शकेन. मला माहित होतं, माझं लग्न ही एक शिक्षा आणि साखळी आहे, पण मी ती साखळी तोडण्याची हिंमत ठेवत होते. शांतपणे सहन करत होते. पण मी कधीही हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. हवेलीत मी वेळाचा अंदाज ठरवून बसले होते. दिवस आणि रात्रीचा पत्ताच लागत नसे. असे वाटायचे मी शांतपणे एका आशातून येत कैद झाले आहे, जिथे प्रत्येक चेहरा माझ्या विरोधात आहे आणि प्रत्येक दरवाजा माझ्यासाठी बंद आहे. माझा आवाज कोणी ऐकत नाही आणि माझे अस्तित्व सर्वांसाठी एक ओझे बनले आहे. त्या दिवशीही असंच काहीसं झालं. पहाटे उठून मी भांडी घासली. थोडे क्षण बदलले. जशी दुपार होऊ लागली, मोलकरणींचे चेहरे बिघडू लागले. हवेलीत कोणत्या तरी कामात चूक झाली आणि त्याचा आरोप माझ्या माथी मारण्यात आला. त्यात सर्व मला टोमणे मारू लागल्या, जणू त्यांना फक्त माझा अपमान करायचा होता आणि ही त्यांची जबाबदारीच होती. तेवढ्यात एक मोलकरीण माझ्याजवळ आली आणि मला धक्का देऊन म्हणाली की जेव्हापासून इथे आली आहेस, काही ना काही चुकीचंच करत आहेस. ना बोलतेस ना हसतेस, फक्त एक पनवतीसारखी इकडे तिकडे फिरत असतेस. मी यावर काहीच बोलले नाही, फक्त नजर खाली झुकवली आणि तिथून बाजूला झाले. पण मन आतून हादरून गेले होते. माझे डोळे पाणावले होते. श्वास घेणे कठीण वाटू लागले. मी हवेलीच्या वरांड्यातून पळत आतल्या बाजूला गेले. पावलांना थांबवण्याची शुद्ध नव्हती. फक्त एक जागा हवी होती, जिथे काही क्षण शांततेचा श्वास घेऊ शकेल, जिथे वेदना देणारे आवाज नसतील. मी धावत एका खोलीत प्रवेश केला. अंधाराने भरलेली ती खोली. तिचा दरवाजा उघडा होता, म्हणून मी लगेच आत गेले आणि दरवाजा बंद करून खोलीच्या एका कोपऱ्यात बसले. हृदय जोरात धडधडत होते. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी जमिनीवर आक्रोशून बसत स्वतःला सावरत होते, जणू स्वतःला कोणत्या तरी धोक्यापासून वाचवत होते. काही वेळानंतर दरवाजा उघडला. तेव्हा मी घाबरले. कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव झाली. मी टेबलाच्या मागे लपले, श्वास रोखून बसून राहिले. तेव्हा खोलीत प्रवेश करणारा माणूस थांबला. मग मला पाहिल्यानंतर तो मला म्हणाला की इथे तू काय करत आहेस? मी आवाज ओळखला. हा सुयोगचा आवाज होता. मी समजले की हा सुयोग आहे. मनात भीती अधिकच वाढली. तो मला या आवाजात पाहिल हे मला माहित नव्हते, पण तो शांतपणे खोलीच्या बाहेर मध्यभागी आला आणि खाली वाकून पाहिले. मग जसे त्याने मला पाहिले, त्याच्या डोळ्यात आश्चर्य होते. तो पुन्हा एकदा म्हणाला, समीक्षा, तू इथे काय करत आहेस? त्याने मृदुतेने विचारले. पहिल्यांदाच त्याच्या बोलण्यात कोणतीही कठोरता नव्हती, सहानुभूती होती. मी काहीच बोलले नाही, फक्त नजर खाली करून बसून राहिले. त्याने गप्प करून
माझा हात धरला आणि मला तिथून बाहेर काढले. पण त्याच्या हातात ती कठोरता आता नव्हती, जी मी नेहमीच अनुभवली होती. आज काहीतरी वेगळेच होते. जणू तो पहिल्यांदाच काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. खोलीत प्रकाश आला आणि मी त्याच्यासमोर उभी होते. डोळे पाणावलेले, चेहरा घाबरलेला पण शांत आणि श्वासात वेग. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, "कोणी तुला काही बोलले का?" मी मान झुकवली. मग हळूच म्हणाले, की "फक्त थोड्या वेळासाठी शांतता हवी आहे, म्हणून इथे आले." मी खूप घाबरले होते. सुयोगने दीर्घ श्वास घेतला आणि हळूच खुर्चीवर बसला. त्याचा अंदाज बदललेला वाटत होता. हा तोच माणूस होता ज्याने लग्नानंतर माझ्याशी कधीच बातचीत केली नव्हती, ज्याने माझ्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आणि ज्याची शांतता माझ्यासाठी कैद बनली होती. पण आज त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच होते. कदाचित प्रश्न, कदाचित जाणीव, कदाचित हलकीशी लाज. तो मृदुतेने म्हणाला, की "ही माझी खोली आहे. तू इथे थांबू शकतेस. जोपर्यंत वाटेल तोपर्यंत राहू शकतेस. मला फक्त इतकंच हवं आहे की तुला कोणताही त्रास होऊ नये." मी पहिल्यांदा त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आता जो अहंकार होता, तो हवेलीतल्या बाकी लोकांमध्ये होता. तो कोणत्या तरी गहन विचारात बुडालेला दिसत होता. कदाचित त्यालाही जाणीव झाली होती की माझ्यासोबत वाईट घडले आहे. मला फक्त एका शिक्षेच्या रूपात इथे आणले गेले होते. तो काही क्षण शांत राहिला, मग उठला आणि बाहेर गेला. पण दरवाजा उघडा सोडून गेला. जणू हा इशारा होता की "तू कोणत्याही कधीच नाहीयेस." मी बराच वेळ त्या खोलीत बसून राहिले. ती खोली कधी काळी अनोळखी होती, पण आता काही अंशी ओळखीची वाटू लागली होती. सुयोगची खोली, जिथे मी चुकून पोहोचले होते, आता माझ्यासाठी शांततेची एक छोटीशी जागा बनली होती. त्यानंतर बरेच दिवस असेच गेले की मी एक दिवस त्या खोलीच्या जवळून जात होते. पण मनाला वाटायचे की पुन्हा तोच क्षण परत यावा, जेव्हा कोणीतरी पहिल्यांदा प्रेमाने माझी विचारपूस केली होती. एका संध्याकाळी हवेलीचे वातावरण थोडे शांत वाटले. नोकरांची धावपळ कमी होती. सरदारजी शहराबाहेर गेले होते. सुयोगही ऑफिसमधून परत आला होता. मी रोजच्या सारखीच कामे आटोपली आणि माझ्या खोलीत जाऊन गुपचूप एका कोपऱ्यात बसले. सुयोगच्या खोलीतून हलकासा प्रकाश येत होता. मन विचित्र द्विधा मनस्थितीत होते. तिथे जाऊ की नको? पण आज मनाने हिंमत केली आणि मी थकलेल्या पावलांनी त्याच्या दरवाजापर्यंत पोहोचले. दरवाजा अर्धा उघडा होता. मी थाप मारली. तो आत बसला होता. काही क्षण बघून त्याने माझ्याकडे पाहिले आणि हलकेच मान हलवली, जणू मला आत येण्याची परवानगी देत असावा. मग मी आत गेले आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावरच बसले. त्याने आपल्या हातात धरलेली फाईल बंद केली आणि माझ्याकडे लक्ष दिले व म्हणाला, "काय झालं? तुला काही सांगायचंय का?" मी दीर्घ श्वास घेतला. पण आज खूप काही सांगायचे होते. ते सर्व जे इतक्या दिवसांपासून माझ्या मनात दबलेले होते. मी हिम्मत करत म्हणाले, की "सुयोग, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. तुमची इच्छा असेल तर ऐकून घ्या आणि नसेल तर मी परत जाईन." तेव्हा तो म्हणाला, की "हां, सांग. काय म्हणायचंय? मी ऐकत आहे." माझा आवाज हलका होता, पण बोलण्यात वेदना लपलेली होती. मी त्याला म्हणाले, की "माझ्या भावावर, निखिलवर जो आरोप लागला आहे, तो संपूर्णपणे खोटा आहे. तो खून करू शकत नाही. त्याने कोणालाही मारलेले नाही. तो एक मऊ मनाचा आणि साधा सरळ माणूस आहे, जो कधी कोणाचे नुकसान करण्याचा विचारही करू शकत नाही. मग तो कोणाचा जीव कसा काय घेईल?" सुयोगची नजर माझ्या डोळ्यात होती. जणू तो सत्य माझ्या डोळ्यात शोधत होता. मी बोलणे चालू ठेवले आणि म्हणाले, की "मला माहित आहे की तुमच्या भावाचा मृत्यू हा खूप मोठा धक्का आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की खरंच निखिल दादासारखा मुलगा असं करू शकतो का? फक्त एवढ्यासाठी की तो शेवटचा त्यांच्यासोबत दिसला होता. काय एवढेच पुरेसे आहे त्या खुनाचा आरोप सिद्ध करण्यासाठी? तुम्हाला नाही वाटत की गोष्ट काही वेगळीच असू शकते, जे आपण पाहू शकत नाही?" खोलीत शांतता पसरली. सुयोगने थोडा वेळ काही म्हटले नाही. मग तो हळूच म्हणाला, की "मी कधीच याबद्दल इतक्या गांभीर्याने विचार केला नव्हता. कदाचित याचमुळे की माझ्या स्वतःच्या जखमाई खूप खोल आहेत. पण तुझ्या बोलण्यात मला सत्यता जाणवत आहे." हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. इतक्या दिवसात पहिल्यांदा कोणीतरी मला असे म्हटले होते. पहिल्यांदा कोणीतरी माझा विश्वास खोटा ठरवला नाही. सुयोगच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि त्याच्या डोळ्यात आता ती कठोरता नव्हती, जी लग्नानंतर दिसायची. त्या दिवशी तो म्हणाला, "मी वचन तर देऊ शकत नाही, पण मी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करेन. तू काळजी करू नकोस." त्याचे हे शब्द माझ्यासाठी संपूर्ण जगाच्या बरोबर होते. मी मान खाली घातली, जणू त्याचे आभार मानत होते. मी त्याला म्हणाले, की "मला फक्त इतकंच हवं होतं की कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवावा. तो आज तुम्ही ठेवलात आणि याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे." सुयोगने नजर फिरवली आणि खिडकीकडे पाहत राहिला. "कधी कधी आपण जे पाहतो ते सत्य नसते. माझ्या भावाचे बरेचसे रहस्य माझ्यापासूनही लपलेले आहेत,
जर तुझं म्हणणं खरं निघालं तर मी स्वतः तुझ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करेन आणि मी तुझी आणि सत्याची साथ देईन. माझ्या डोळ्यात आशेचा पहिला किरण चमकला. मी थोडीशी सुखावले गेले. हवेलीच्या अंधारात एक प्रकाश पसरला. त्याला तरी मी खूप वेळ जागी राहिले. हवेलीच्या छतावर शांतता पसरली होती. पण माझ्या मनात आज पहिल्यांदाच जाणवले की कदाचित आता वेळ बदलेल. कदाचित न्यायाचा मार्ग मला सापडेल आणि कदाचित सुयोग तो दरवाजा बनेल ज्यातून जाऊन मी माझ्या भावाला निर्दोषत्वाचा हक्क मिळवून देऊ शकेन. हवेलीत आता सगळं बदललेलं वाटू लागलं होतं. सुयोगच्या या मूक पाठिंब्याने माझ्या मनाला हिंमत दिली. आता मी फक्त एका शिक्षेची निशाणी नव्हते, मी एका ध्येयासोबत जगू लागले होते. भावाची निर्दोषता सिद्ध करण्याचे ध्येय. सुयोगने वचन तर दिले नव्हते, पण ज्या मृदुतेने त्याने मला म्हटले होते त्याने माझ्यासाठी तो दरवाजा उघडला होता, ज्याच्या मागे कदाचित सत्य दडलेले होते. एका संध्याकाळी तो स्वतः माझ्या खोलीत आला. दरवाजा हळूच उघडला आणि तो आत आला. मी दचकले. त्याचे असे आतेने मला थोडे विचित्रच वाटले. तो म्हणाला, माझ्या भावाची खोली अनेक दिवसांपासून बंद आहे. कोणी हातही लावलेला नाही. जर तिथे काही असे मिळाले जे आपल्याला सत्याच्या जवळ घेऊन जाईल तर आपल्याला सोपे जाईल. हे ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली. मला माहित होते की तो काहीतरी विचार करून आला आहे. कदाचित काही संशय त्याच्या मनातही निर्माण होऊ लागला आहे. मी शांतपणे त्याच्यासोबत चालण्याचा इशारा केला. आम्ही दोघे हळूहळू हवेलीच्या एका कोपऱ्यात असलेल्या त्या खोलीच्या दिशेने गेलो जिथे कधी त्याचा मोठा भाऊ राहायचा. दरवाजा बंद होता, पण कुलूप लावलेले नव्हते. पण त्याने दरवाजा उघडला. एक विचित्र करकर आवाज आला आणि आतून गेलेल्या कालचा सुगंध दरवळला. खोली आजही तशीच्या तशीच होती, जशी तो सोडून गेला होता. प्रत्येक वस्तू आपापल्या जागी व्यवस्थित ठेवलेली होती. एक शांतता आणि एक विचित्र दृश्य दिसले. आम्ही आत गेलो. सुयोग शांतपणे इकडे तिकडे पाहत होता. मी टेबलाचा खाण उघडायला सुरुवात केली. पुस्तके उलटली. तिथे ठेवलेली फाईल नीट पाहिली. प्रत्येक गोष्टीत एखादी कहाणी, एखादे रहस्य लपलेले वाटत होते. पण ती कहाणी ज्या आम्ही शोधत होतो ती अजूनही कुठेतरी गायब होती. तेवढ्यात सुयोगने कपाटाच्या खालच्या खणाकडे इशारा केला आणि म्हणाला की हा खण बघ, लॉक आहे. कदाचित इथे काही असेल ज्याने आपल्याला काही मदत मिळू शकेल. मग त्याने किल्ल्यांचा एक जुडगा काढला जो त्याला कदाचित आपल्या बाबांकडून मिळाला होता. त्यानंतर त्यापैकी एका किल्लीने तो कुलूप उघडला. त्या खणाच्या आत एक छोटा लाकडी बॉक्स मिळाला. सुयोगने लगेच तो बाहेर काढला. त्यात एक डायरी ठेवली होती. जुनी होती पण अगदी सुस्थितीत होती. माझ्या तर हृदयाचे ठोकेच थांबले. सुयोगने लगेच डायरी उघडली. आम्ही दोघे एकत्र वाकून त्यातील ओळी वाचू लागलो. सुरुवातीची पाने सामान्य गोष्टींनी भरलेली होती. व्यवसायाचे काही व्यवहार, रोजचे व्यवहार. पण मग एका जागी जाऊन त्याच्या गोष्टी बदलू लागल्या. त्यात लिहिले गेले होते, मला माझ्याच मित्रांवर संशय येऊ लागला आहे. कोणाला तरी माझा हेवा वाटतो. मला वाटते की माझी प्रगती काही लोकांना खूप ते. ऑफिसमधील एका भेटीनंतर माझ्या मनावर एका विचित्र ओझे होते. तेव्हा मी आश्चर्याने सुयोगकडे पाहिले. त्याचे डोळे डायरीच्या शब्दांवर खिळले होते. जणू तो आपल्या भावाला नव्याने ओळखण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही अजून पुढे वाचतच होतो की दरवाजा जोराने उघडला गेला. वहिनी, सुयोगच्या भावाची पत्नी, जी आता विधवा होती, अचानक आत आली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती मला पाहून म्हणाली, तुम्ही लोक माझ्या पतीच्या वैयक्तिक वस्तूंमध्ये ढवळाढवळ करत आहात. कोणत्या अधिकाराने? तिच्या बोलण्यात विष होते आणि तिची नजर माझ्यावर होती. मग ती म्हणू लागली की हिच्यामुळे हे सर्व झाले आहे आणि आज हीच माझ्या पतीची डायरी वाचत आहे. मी एकदम मागे सरकले. पण सुयोगने पहिल्यांदाच उघडपणे माझी साथ दिली. तो वहिनीच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला की ही माझी पत्नी आहे आणि जे काही झाले त्यानंतर आम्हाला सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर माझ्या भावाच्या खुनात दुसरे कोणी सामील असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मग काही हो. वहिनीच्या चेहऱ्याचा रंग उडू लागला. तिने काही सांगण्याचा प्रयत्न केला पण सुयोगच्या डोळ्यातील त्याच्यापुढे तिचा आवाजही क्षीण पडला. ती रागात माघारी फिरली आणि दरवाजा जोरात लावून निघून गेली. सुयोगने डायरी बंद केली आणि म्हणाला, ही आपल्याला त्या कटाच्या जवळ नेऊ शकते. माझ्या भावाने मृत्यूपूर्वी जे अनुभवले ते सत्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. आणि आम्ही डायरी घेऊन खोलीबाहेर पडू लागलो. माझ्या हातात थरथर होती पण मनात एक ताकद होती. कारण आज पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी आवाज उठवला, माझी साथ दिली आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच होता ज्याच्याशी माझे लग्न जबरदस्तीने लावून देण्यात आले होते. हा क्षण फक्त एक डायरी मिळण्याचा नव्हता. हा क्षण एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्याचा होता आणि सत्याचा शोध सुरू करण्याचा होता, ज्यामध्ये आता आम्ही दोघे एकत्र होतो.
आम्ही दोघे खोली शांत बसलो होतो. सुयोगच्या हातात ती डायरी होती जी त्याच्या मोठ्या भावाच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांची साथीदार बनली होती. प्रत्येक पान जणू एक रहस्य लपवून बसले होते. सुयोग एक एक शब्द वाचत होता आणि तसाच त्याचा चेहरा बदलत होता. कधी गोंधळ, कधी दुःख आणि कधी खूप आश्चर्य. मी त्याच्याजवळ बसून शांत राहिले, पण पूर्ण लक्ष त्याच्याकडे होते. सुयोगचे डोळे एका पानावर जाऊन थांबले. त्याचे ते पान माझ्यासमोर केले. तिथे एक छोटीशी गोष्ट लिहिलेली होती की मिहिरला घेऊन मन आता खूप त्रस्त झाले आहे. बालपणीचा मित्र आहे, पण आता त्याच्या बोलण्यातून तिरस्कार, मत्सर आणि लालसा दिसून येते. आज ऑफिसमध्ये त्याचे वागणे खूप विचित्र होते. मला वाटते की तो काहीतरी लपवत आहे. मला कोणावर संशय घ्यायचा नाही, पण मिहिर आता तो मिहिर राहिला नाही ज्याला मी ओळखत होतो. या गोष्टी जणू एखाद्या मोठ्या दरवाजाची किल्ली बनल्या. सुयोगने हळूच डायरी बंद केली, दीर्घ श्वास घेतला आणि मान खाली घालून बसला. मला माहित होते की त्या क्षणी त्याच्या आत एक युद्ध सुरू झाले आहे. तो मित्र, त्याच्यासोबत त्याच्या भावाने बालपण घालवले, ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला, आज त्याचे नाव संशयाच्या भोवऱ्यात आले होते. काही काळ शांततेत गेला. मग मी हळूच त्याला म्हणाले की जर तुम्हाला खरंच पूर्ण गोष्ट जाणून घ्यायची असेल तर आपल्याला निखिल दादाला परत बोलवावे लागेल, कारण तोच एक आहे ज्याने शेवटच्या वेळी तुमच्या भावाला पाहिले होते. त्यालाच माहित आहे की प्रत्यक्षात काय झाले आहे आणि नक्की सत्य आहे तरी काय. हे ऐकून सुयोगने माझ्याकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात ती गोष्ट होती जी कोणत्याही निर्णयापूर्वी येते. तो म्हणाला की तुला माहित आहे ना, तो बाहेर कुठेतरी लपला आहे. जर तो परत आला तर पोलीस त्याला अटक करतील. मी हळूच मान हलवली की हो, ही गोष्ट मला पूर्णपणे माहित आहे. पण जर तो असाच पळत राहिला तर तो कधीच आपली बाजू मांडू शकणार नाही आणि तो खरा गुन्हेगार असाच मोकाट फिरत राहील. जर तुम्ही साथ द्याल, त्याचे बोलणे ऐकून घेण्यास तयार असाल, तर आपण सगळे मिळून ते करू शकतो, जे कदाचित आतापर्यंत कोणी करू शकले नाही. सुयोग माझ्या म्हणण्यावर काही वेळ विचार करत राहिला. मग हळूच म्हणाला की तुझा त्याच्यावर अजूनही इतका विश्वास आहे का? मी न कचरता म्हणाले, कारण तो नेहमीपासून तसाच आहे आणि कदाचित याच विश्वासामुळे मी आतापर्यंत जिवंत आहे. सुयोगने मान हलवली, जणू तो माझ्या बोलण्यापुढे नमला. त्याने फोन उचलला आणि बाबांचा नंबर फिरवला. बोलताना त्याचे वागणे शांत होते, जणू तो कोणती सामान्य गोष्ट बोलत असावा, पण त्याची प्रत्येक गोष्ट माझ्या मनात आशेचा नवीन दिवा लावत होती. तो म्हणाला, अंकल, मला निखिल भावाशी बोलायचे आहे. काहीही करून तुम्हाला त्याला परत आणावे लागेल. मी स्वतः त्याची काळजी घेईन, पण मला फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे. कॉल संपल्यानंतर सुयोगने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला की मी तुझ्या बाबांशी बोललो आहे. जर सर्व ठीक राहिले तर 2 दिवसात तो इथे पोहोचेल. माझ्या डोळ्यातून एकदम अश्रू आले. हे अश्रू ना कमकुवतपणाचे होते ना दुःखाचे, तर हे अश्रू त्या पहिल्या प्रकाशाचे होते जो खूप अंधारानंतर माझ्या वाट्याला आला होता. मी मनापासून देवाचे आभार मानले. वर्षांचा संयम, अत्याचार आणि हतबलता आज एका आशेत बदलली होती. त्या रात्री आम्ही दोघांनी मिळून डायरीची सर्व पाने लक्षपूर्वक वाचली. प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तक्रार काळजीपूर्वक वाचली. मिहिरचा उल्लेख वारंवार येत होता. त्याचे वागणे, त्याच्या गोष्टी इतकेच नव्हे तर काही असे प्रसंग जिथे तो बिझनेसच्या निर्णयांमध्ये अडकलेला असावा. हे सर्व डायरीत लिहिलेले होते. हे सर्व एका खूप मोठ्या धोक्याकडे इशारा करत होते. आता आम्हाला फक्त एका गोष्टीची प्रतीक्षा होती, निखिल दादाची वापसी आणि त्याची सोबत. ती कहाणी जी कदाचित आमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर होती. 2 दिवसानंतर ती वेळ आली ज्याची मी मनापासून वाट पाहिली होती. सुयोगच्या सांगण्यावरून बाबांनी निखिल दादाला परत बोलवण्याची व्यवस्था केली आणि अखेर तो परत आला, गप्प, थकलेला आणि आतून तुटलेला. पण आता तो पळणाऱ्यांपैकी नव्हता. जेव्हा त्याने हवेलीत पाऊल ठेवले तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या होत्या. हवेलीतल्या लोकांच्या डोळ्यात आश्चर्य आणि माझ्या मनात धडधडीचे वादळ. इतक्या दिवसानंतर माझ्या भावाला पाहणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नव्हते. सुयोगने सर्व व्यवस्था करून ठेवली होती. पोलिसांना निखिल दादाच्या येण्याबद्दल सांगितले नव्हते. आम्हाला वाटत होते की आधी सत्य ऐकले जावे, मग जे होईल ते पाहिले जाईल. ती संध्याकाळ जेव्हा आम्ही सर्वजण वराण्यात बसले होतो, वातावरण जड आणि शांत होते. सुयोग, मी आणि निखिल दादा एकत्र होतो. आई बाबाही जवळ बसलेले होते. सरदारजी त्यावेळी शहराबाहेर गेले होते आणि कदाचित ही गोष्ट आमच्यासाठी खूप चांगलीच ठरणार होती. सुयोगने शांतता भंग केली. तो दादाला म्हणाला की निखिल, मला तुझ्याकडून सत्य जाणून घ्यायचे आहे आणि गोलमाल न करता तू सांग, कारण तू शेवटपर्यंत माझ्या भावासोबत होतास. त्या दिवशी काय झाले होते, काय नाही, हे सगळं मला सांगून टाक.
निखिल दादाने नजर वर करून सुयोगकडे पाहिले. मग एक दीर्घ श्वास घेतला. जणू तो वर्षांचे ओझे एका क्षणात त्या दिवशी सुयोग सोबत उतरवण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, त्या दिवशी सुयोग, तुझ्या भावाने मला सोबत येण्यास सांगितले. ते ऑफिसमध्ये मिहिरला भेटायला जात होते. मी ड्रायव्हर सोबत बाहेर उभा राहिलो. ते आत गेले. काही वेळानंतर परत आले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट काळजी दिसत होती. त्यांनी मला काही सांगितले नाही, फक्त शांतपणे गाडीत बसले. आम्ही सर्वजण शांतपणे ऐकत होतो. निखिल दादाच्या बोलण्यात थकवा होता, पण सत्याचा मार्ग होता. मग तो सांगू लागला की अचानक तुझ्या भावाची प्रकृती बिघडू लागली. त्याने पाणी मागितले. मी गाडी बाजूला थांबवली आणि पाण्याची बाटली घेण्यासाठी बाहेर पडलो. जवळच्या स्टॉलवरून पाणी घेतले आणि जेव्हा परत आलो त्याचा आवाज कापू लागला. त्याने पुन्हा हिंमत गोळा करून सांगितले की जेव्हा मी परत आलो तेव्हा गाडीचा दरवाजा उघडा होता आणि त्याच्या छातीतून रक्त वाहत होते. ते श्वास घेत होते, पण खूपच क्षीण. मी ओरडू लागलो, मदतीसाठी पळालो, पण जेव्हा परतलो इतके बोलून तो थांबला. जणू शब्दच संपले होते. माझ्या डोळ्यात पाणी आले. आईने डोळे मिटून घेतले. सुयोगचा चेहरा कडक होता, पण डोळ्यात थरथर होती. दादाने आपली गोष्ट पुढे चालू ठेवली. मग पोलीस आले. मी तिथेच गाडीत होतो. माझ्या हाताला रक्त लागले होते. मी काही सांगण्याच्या मनस्थितीत राहिलो नाही. मी सांगितलेही की मी फक्त पाणी आणायला बाहेर गेलो आणि हे सर्व काही झाले. हे मी केलेले नाही. पण कोणीही माझं ऐकले नाही आणि सर्वांनी हेच मानले की मीच खुनी आहे. हॉलमध्ये शांतता पसरली. सुयोगने दादाला विचारले, तुला कोणावर संशय आहे का? तो म्हणाला, मी कोणाचे नाव घेऊ शकत नाही, पण मला असा अंदाज आहे की त्यावेळी मिहिरशी भेट झाल्यानंतरच तुझ्या भावाचा मूड बदललेला होता. जणू ते माझ्यापासून काहीतरी लपवू पाहत होते आणि कदाचित त्यांना असे काहीतरी समजले होते जे दुसऱ्या कोणापर्यंत पोहोचू नये. निखिल दादाच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले होते की कागदावर लिहिलेल्या त्या गोष्टी ज्या मी डायरीत वाचल्या, त्या तक्रारी, तो अंदाज, ते इशारे, हे सर्व एका चित्राचे रूप घेऊन आमच्या समोर आले होते. मिहिर, ज्याला सगळे मित्र म्हणायचे, प्रत्यक्षात तोच खरा गुन्हेगार होता, ज्याने सर्व काही संपवले. सुयोग आपल्या जागेवरून उठला. खोली तिकडे तिकडे फिरू लागला. त्याचा चेहरा काळजीने भरलेला होता, जणू तो आतल्या आत एखादे युद्ध लढत असावा. तो थांबला आणि निखिल दादाच्या जवळ येऊन उभा राहिला. तो म्हणाला की मला माहित आहे की तू खरं बोलत आहेस. माझ्या भावाची डायरी आणि तुझी गोष्ट एकमेकांशी जुळत आहेत आणि आता वेळ आली आहे की आपण खऱ्या गुन्हेगाराला समोर आणले पाहिजे. माझे हृदय धडधडू लागले. जणू अनेक वर्षानंतर आज काहीतरी फळ मिळणार आहे. मी आकाशाकडे पाहिले. जणू मनातल्या मनात देवाचे आभार मानत होते की अखेरीस माझी प्रार्थना ऐकली गेली. त्या रात्री आम्ही सर्व काही लिहून काढले. सुयोगने डायरीच्या सर्व पानांच्या झेरॉक्सची प्रती काढल्या. निखिल दादाच्या जबाबाचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो पोलिसांना जाऊन भेटला. तो म्हणाला, आता आम्ही सत्याच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीची आता भीती वाटत नाही. ती गोष्ट जी प्रत्येक वर्षांपासून लपवली गेली होती ती आज समोर आली. सुयोग त्या दिवसापासून पूर्णपणे बदलला. जेव्हा निखिल दादाने सत्य सांगितले तेव्हा तो आधीपेक्षा अधिक शांत, पण खूप जास्त तीक्ष्ण झाला होता. सुयोगने एक क्षणही वाया न घालवता काम सुरू केले. त्याने ऑफिसचे सिक्युरिटी फुटेज काढले. जुन्या फाईल्स, कॉल रेकॉर्ड, बँक स्टेटमेंट, प्रत्येक गोष्टीची पडताळणी केली. त्याने त्या दिवसांचे सर्व रेकॉर्ड काढले, जेव्हा मिहिर आणि त्याच्या भावामध्ये भेट झाली होती, आणि प्रत्येक गोष्ट जुळवली. जणू एखादा जुना फाटलेला नकाशा जोडत असावा. मी बऱ्याचदा त्याला उशिरा रात्रीपर्यंत जागे राहून काम करताना पाहिले. त्याचे डोळे लाल झाले होते, पण जिद्दीत कोणतीही कमतरता नव्हती. काही दिवसांच्या मेहनतीनंतर सुयोगच्या हाती असा एक पुरावा लागला ज्याने मिहिरचे खरे रूप समोर आणले. त्याने एक जुने ऑडिओ रेकॉर्डिंग काढले जे ऑफिसच्या सिक्युरिटीमध्ये योगायोगाने जपून ठेवलेले होते. त्या रेकॉर्डिंगमध्ये मिहिर सुयोगच्या भावावर दबाव टाकत होता की त्याने काही संपत्ती त्याच्या नावावर करावी. त्याच्या वागण्यात उर्मटपणा होता आणि शेवटी त्याने असेही म्हटले होते की जर तू माझा हिस्सा दिला नाहीस तर मी माझा रस्ता स्वतः काढेन. मग त्या रस्त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल. हे शब्द आता कोणत्याही न्यायालयात मिहिरच्या विरोधात साक्ष बनू शकत होते. त्यानंतर सुयोगने मिहिरच्या बिझनेस अकाउंटचीही तपासणी केली. तेव्हा त्याला कळाले की सुयोगच्या भावाच्या मृत्यूनंतर एका आठवड्यातच मिहिरने अचानक 2 नवीन कंपन्या रजिस्टर केल्या होत्या. बँक स्टेटमेंट तपासले तेव्हा कळाले की एका बिझनेस अकाउंटमधून खूप मोठी रक्कम अचानक मिहिरच्या पर्सनल अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाली होती. तेच अकाउंट जे सुयोगच्या भावाच्या सहीशिवाय वापरता येत नव्हते. सुयोगने आपल्या वकिलांच्या मदतीने हे सर्व पुरावे गोळा केले.
आणि पोलिसांची भेट घेतली. तो पूर्ण कायदेशीर पद्धतीने खुनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न लागला. पोलिसांनी पुरावे पाहिल्यानंतर लगेच मिहिरला ताब्यात घेण्याचा आदेश दिला. तो त्यावेळी त्याच्या घरात होता आणि जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याला अंदाज आला होता की तो आता वाचू शकणार नाही. मिहिरने नकार दिला. तो म्हणाला की माझ्यावर आरोप लावला जात आहे. पण जेव्हा ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवले गेले तेव्हा त्याची शांतताच त्याची कबुली बनली. तो क्षण मला आजही आठवतो, जेव्हा सुयोग थकून भागून समाधानाने भरलेला चेहरा माझ्यासमोर घेऊन आला आणि म्हणाला की त्याला अटक झाली आहे. त्याने फक्त एवढेच म्हटले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वर्षानुवर्षे किती त्रास आणि एकटेपणा सहन केल्यानंतर आज हे संपले होते. आज तो माणूस तुरुंगात होता, ज्याने माझ्या भावाला खुनी ठरवले, ज्याने सुयोगच्या भावाचा जीव घेतला आणि ज्याने आम्हा सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आईनेही देवाचे आभार मानले. बाबांच्या डोळ्यात पहिल्यांदाच समाधानाची छटा दिसली. निखिल दादा, जे आत्तापर्यंत स्वतःला गुन्हेगार समजत होता, तो शांतपणे माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला, मी म्हटलं होतं ना समीक्षा, मी गुन्हेगार नाहीये. त्याचा आवाज कापत होता. मी त्याचा हात पकडला आणि म्हणाले, पाहिलंस, तुला न्याय मिळाला, कारण तू खरा होतास. सुयोगने माझ्याजवळ येऊन पुन्हा एकदा म्हटले, समीक्षा, तू जर नसतीस तर कदाचित मी कधी सत्याच्या मार्गावर पोहोचलोच नसतो. तुझ्या विश्वासाने मला बदलले आणि सत्याने आपल्याला मुक्त केले. तो क्षण असा होता ज्याच्या शब्दात वर्णन करता येणार नाही. वर्षांचा अंधार संपून सूर्याच्या पहिल्या किरणात बदलला होता. सर्वांनी मिळून सुटकेचा निश्वास टाकला, कारण खरा गुन्हेगार आता त्याच्या अंतापर्यंत पोहोचला होता आणि अखेरीस सत्याचा विजय झाला होता. हवेलीत पुन्हा एकदा शांतता पसरली, पण ही शांतता आता भीतीची नव्हती, तर समाधानाची होती. मिहिरला अटक झाल्यानंतर प्रत्येक चेहऱ्यावर आश्चर्य, लाज आणि काळजी होती. ते लोक जे मला टोमणे मारायचे, नजरा चुकवायचे, त्या नोकरांचे वागणे बदलले. त्यांच्या नजरेत आता भीती नव्हती, आदर होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवेलीचे सरदारजी आणि त्यांची सून, जे कधी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना होते, आज ते माझ्यासमोर मान खाली घालून उभे होते. सरदारजी शहरातून परतल्यावर थेट माझ्या खोलीत आले. त्यांचा चेहरा थकलेला होता, जणू अनेक वर्षांचे ओझे उचलून ठेवले असावे. मी दचकले. कधी त्या माणसाने अस्तित्व माझ्यासाठी कैदेसारखे होते. तो आज माझ्यासमोर आपली नजर झुकून शांत उभा होता. त्यांच्यासोबत वहिनीही होती, तीच जिने माझे केस ओढले होते, टोमणे मारले होते, मला खूप वाईट समजले होते. सरदारजी म्हणाले की आम्हाला तुझी माफी मागायची आहे बेटा. त्यांचे वागणे आधीपेक्षा खूप वेगळे होते, मवाळ, नम्र आणि जड. माझ्या मनाने त्या क्षणीही संयम राखला. सरदारजींचे डोळे, जे कधी माझ्या शरीराचा तिरस्कार करायचे, आज स्वतः लाजेने पाणावले होते आणि म्हणाले, आम्ही तुझ्यावर अन्याय केला, तुझ्या कुटुंबाचा अपमान केला. तुला न्याय देण्याऐवजी आम्ही आमच्या दुःखात आंधळे झालो. आम्हाला वाटले की निखिलच खुनी आहे, कारण सत्य पाहण्याची हिंमत आमच्यात नव्हती. पण तू ते सिद्ध केलेस, जे आमच्याकडून होऊ शकले नाही. तू सिद्ध केलेस की तू आमच्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेस. माझे अश्रू आपोआप वाहू लागले. हे शब्द माझ्या जखमांवर मलम लावत होते. मी म्हणाले, आम्ही कोणाचे वाईट चिंतले नाही. जे काही सहन करावे लागले ती वेळेची परीक्षा होती, पण सत्य नेहमी समोर येते, फक्त ते ऐकणारा असायला हवा. वहिनीने माझ्या पायांजवळ बसून हात जोडले. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर थरथर आणि माफी होती. मला तुझी लाज वाटते. मी तुला कधीच आपले मानले नाही. तुला खूप कमी समजले. तुझ्या शांततेला कमकुवतपणा समजले. पण आज समजले की खरी ताकद तीच होती, जी शांतता होती, जिने सर्व काही बदलून टाकले. मी वहिनीचे हात पकडले. मला कधीच बदला नको होता, फक्त सत्याची साथ दिली. आणि आज जर तुम्ही लोक माझ्यासमोर लाजेने उभे आहात, तर माझ्यासाठी हा सर्वात मोठा न्याय आहे. त्यांच्या डोळ्यात समाधान आणि अभिमान दोन्ही होते. मी नजर वर करून सुयोगकडे पाहिले. जर तो नसता तर कोणीही माझा विश्वास ठेवला नसता. कदाचित सत्य कधी समोर आलेच नसते. मी त्याच्या जवळ गेले आणि हळूच म्हणाले, जर तू नसतास तर मी हे सर्व काही करू शकले नसते. तू फक्त मला साथ दिली नाहीस, मला स्वतःवर विश्वास ठेवायलाही शिकवलेस. तू माझे आत्मविश्वास वाढवलास. सुयोगने हलके हसून म्हटले की तू मला बदललेस. तू दाखवून दिलेस की अन्यायाला सहन करणे म्हणजे शूरपणा नव्हे, तर त्याचा मुकाबला करणे असते. मला सत्याची किंमत शिकवली आणि मला आनंद आहे की आज आपण अशा जागेवर उभे आहोत जिथे ना कोणती शंका उरली आहे, ना कोणते खोटे. आम्ही दोघे काही क्षण शांत उभे राहिलो. ना कोणते वचन दिले, ना काही. फक्त एकमेकांच्या असण्यात एक अशी ताकद होती जी शब्दात सांगता येणार नाही. ती कृतज्ञता जी मनातून निघाली आणि माफी जी खऱ्या मनाने मागितली गेली.
त्या दोन्हींनी माझ्या आत्म्याला मुक्त केले. त्या दिवशी हवेलीने एक नवीन रूप पाहिले. तो दरवाजा जो कधी माझ्यासाठी बंद असायचा आता उघडला गेला. जी मने माझ्या विरोधात होती ते आता माझ्यासोबत होती आणि ते हात जे माझ्याकडून हिरावले घेतले गेले आज माझा हात धरायला तयार होते. मी सुयोगकडे पाहिले आणि मनात विचार केला की जबरदस्तीचे लग्न माझ्यासाठी कैद होती, पण सुयोग माझ्यासाठी असा एक व्यक्ती सिद्ध झाला ज्याने मला त्या अंधारातून बाहेर काढले. त्याने मला माझा आत्मविश्वास परत दिला, जिथून प्रकाशाची कोणतीही आशा नसते. जर तो नसता तर कदाचित आज मीही शांततेच्या या पिंजऱ्यात कैद असते आणि सत्य कधी ओटापर्यंत आले नसते. आता सगळं काही बदललं होतं. प्रत्येक अन्याय हरला होता, सत्य जिंकलं होतं आणि मी आता फक्त निर्दोष नव्हते. संयम ठेवला आणि ते वचन निभावले गेले. न्याय मिळाला होता, सत्य समोर आले आणि आमच्या आयुष्यात जणू सुखाची लाट पसरली. पण काही जखमा अशा असतात ज्या भरण्यासाठी वेळ लागतो. निखिल दादाला जेव्हा खात्री झाली की आता सर्व काही संपले आहे, मीरला अटक झाली, सरदारजींच्या कुटुंबाने माफी मागितली आणि आम्हीही आता मुक्त झालो, तेव्हा त्याने एक शेवटची गोष्ट सांगितली, अशी गोष्ट जिने माझे हृदय पुन्हा एकदा हादरवून टाकले. आता घटस्फोट घे बहिणी. जे लग्न शिक्षा म्हणून झाले होते त्यात कधीच आनंद मिळत नाही. सर्व काही ठीक झाले, आता तू परत चल. मी शांत राहिले. मनात जणू काहीतरी तुटले. ते सर्व जाणत नव्हते. मी जे जाणत होते ते सर्व पाहू शकत नव्हते. जे मी अनुभवले होते. लग्न कदाचित जुलमामुळे झाले होते, पण सुयोगच्या साथीने, त्याच्या शांत पाठिंब्याने माझे मन बदलून टाकले. वेळेसोबत मी त्याच्या डोळ्यात मृदुता पाहिली, त्याच्या वागण्यात तसे अनुभवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा माझ्यावरील विश्वास. हे सर्व काही होते ज्याने मनाला स्पर्श केला. मी काहीच उत्तर दिले नाही, फक्त मान खाली घातली. दुसऱ्या दिवशी सुयोगलाही कदाचित दादाचे बोलणे समजले. कदाचित त्यालाही स्वतःला मागे ठेवायचे होते. तो माझ्याकडे आला नाही. काहीही न बोलता घटस्फोटाचे कागदपत्र पाठवून दिले. मी ते कागद हातात घेतले. खूप वेळ त्यांच्याकडे पाहत राहिले. पेन पकडला पण सही करू शकले नाही. हात कापू लागले, डोळे पाणावले. माझा आत्मा ओरडून ओरडून सांगत होता की नाही, हे नाते आता जबरदस्तीचे राहिले नाही. आता यात प्रेम आहे, शांतता आहे, पण गहरी. काही दिवस असेच गेले. दादा वारंवार विचारपूस करायचा. आईही शांत असायची. बाबांच्या नजरा प्रश्न करायच्या. पण मला माहीत होते की हा निर्णय आता मनापासून घ्यायचा आहे आणि मन दुसऱ्या कोणाचेही ऐकायला तयार नव्हते. मग शेवटी सुयोगने स्वतः बोलण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळच्या वेळी जेव्हा तो वरांड्यात बसलेला होता तेव्हा मी त्याच्याजवळ गेले. तो मला पाहून थोडा आश्चर्यचकित झाला. मग जशी त्याची नजर खाली झुकली, जणू तो स्वतःला काही गुन्हेगार समजत असावा. मी त्याच्याजवळ बसले आणि म्हणाले की घटस्फोटाचे कागद पाठवलेत. तो दचकून पुन्हा म्हणाला, तुझ्यासाठीच तर ते पाठवले होते. तू सर्व काही सहन केले आहेस. तुला या नात्यातून मुक्त व्हायला पाहिजे. त्याने माझ्याकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात तीच आर्द्रता, तो स्वतःचा नकार, तेच प्रेम लपलेले होते जे तो तोंडातून बोलत नव्हता. आणि जर मला मुक्त व्हायचे नसेल तर? मी उबदारपणे म्हणाले. तो हैराण झाला. कदाचित त्याने कधी हे ऐकण्याची अपेक्षाही केली नसेल. काही वेळानंतर त्याने विचारले, तुला काय म्हणायचे आहे? मी हळूच म्हणाले की हे लग्न जबरदस्तीने झाले होते, पण त्यानंतर जे काही झाले ते मनापासून होते. तुझी साथ, तुझा विश्वास आणि तुझी शांतता, ते सर्व जबरदस्तीचे नव्हते. मी तुला पसंत करू लागले आहे. सुयोग, तुझ्याशिवाय परत जाणे शक्य नाही. त्याच्या डोळ्यात पाणी होते. तो पहिल्यांदाच मनमोकळेपणाने हसला. मलाही हेच हवे होते, पण घाबरत होतो की तुला मजबूर करू नये. हे सगळं माझ्या बाजूनेही आहे, फक्त तुझ्या बाजूने नाही. मला तुला त्रास द्यायचा नव्हता. आता आपण एकमेकांना त्रास नाही, सुख देऊ शकतो, मी म्हणाले आणि त्याच्या हातावर हात ठेवला. त्यानंतर जणू सर्व काही पूर्ण झाले. ना कोणते हार, ना कोणते अंतर, ना कोणती जुनी हतबलता. फक्त दोन मने ज्यांनी एकमेकांना वेळेसोबत जाणले, ओळखले आणि आता एकमेकांना हवं होतं. आम्ही ते कागद फाडून टाकले. मी दादाला सांगितले तेव्हा त्याने काही म्हटले नाही, फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला की जर तू खुश आहेस तर आम्हाला दुसरे काही नको आहे. हवेलीत पुन्हा एकदा चैतन्य परतले. जी हवेली कधी कैद वाटायची आता माझे घर बनली होती. सुयोगने मला ते प्रेम दिले ज्याचा कदाचित मी कधी विचारही केला नव्हता. ते प्रेम ज्यात आदर होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास होता. कधी कधी मी रात्री आकाशाकडे पाहायचे आणि जो नातं मजबुरीने सुरू झालं, जर त्यात सत्यता आली तर ते नातं अनमोल बनतं. आणि मला ते मिळालं जे वर्षांपासून माझ्या मनात होतं, पण ओठांपर्यंत कधी आलं नव्हतं. आता आयुष्य पूर्णत्वाला आल्यासारखे वाटू लागले. सत्याने, प्रेमाने आणि काही विश्वासाने की जे मनापासून मागाल ते नक्की मिळते. मी सुयोगसोबत हवेलीत परतले, आदराने, आणि आम्ही दोघे आता आनंदाने आयुष्य जगत आहोत.
मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर नक्की सांगा.